विकार अतिशय चांगला खेळ आपण पाहू शकलात गेल्या मॅच मध्ये। आता होणारा सामना जय महाकाल मालजीपाडा वर्सेस स्वयंभू युवा प्रतिष्ठान। जय महाकाल मालजीपाडा टीम एका साइडला आपण पाहतायत। टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली आणि फलंदाज इन्व्हाइट केले गेले ते गोलंदाजीसाठी कल्पेश म्हात्रे अँड कंपनी यांना। स्वयंभू युवा प्रतिष्ठान जितू गवळी एका साइडला आपल्याला पाहायला मिळतात यष्टी रक्षकाच्या भूमिकेत। बेस्ट विकेट कीपर, बेस्ट ऑलराउंडर। सामन्याला सुरुवात भूमित भोईर टिवरीचा ब्रँड आपण पाहताय तर एका साइडला तेंद्र भोईर पाती। पहिलाच बॉल ऑफ साइडला खूप चांगला ड्राइव्ह खेळला गेला होता। तत्पूर्वी सुंदर चेंडूची सांगता होत असताना तेवढंच गुड फिल्डिंग एकदा वर्जित केली जाते। रोहन पवार पुढे सरसावला गेला होता सिंगलच्या माध्यमातून ऑफ द मार्क। अतिशय सुंदर अशा वातावरणात खऱ्या अर्थानं डे अँड नाईट अशा पद्धतीने हा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय। खूप चांगली संकल्पना चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन आणि चॅम्पियन प्रीमियर लीगचा हा अप्रतिम महासंग्राम टेनिस बॉल क्रिकेटचा पाहायला मिळतोय। प्रत्येकाला व्यासपीठ निर्माण करून देण्याची संधी उपलब्ध झाली आणि या संधीचं सोनं करण्यासाठी मात्र तिथपर्यंत तत्पर असतील प्रत्येक खेळाडू सांगत असतील की निश्चित स्वरूपात पुढील वर्षामध्ये ज्यांनी मात्र आपण पाहतायत काही जणांनी फॉर्म भरला नसेल तर डेफिनेटली फॉर्म भरण्याची त्यांची इच्छाशक्ती प्रबळ झाली असेल। एक धाव फलकावर एक बॉलच्या समाप्तीनंतर चला थोडीशी घाई करा, जरा वेळ दौडू नका प्लीज। ऑलरेडी घड्यात 1:15 वाजण्याच्या सुमारास 1:10 झालेत। सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतायत अशोक राऊत सर आणि एका साइडला जाकीर खान सरांना आपण पाहतायत। पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचली गेली। कल्पेश म्हात्रे सज्ज होत आहेत हितेंद्र भोईर समोर। या बॉल ऑफ साइडला खूप चांगला फटका इनसाइड आउटचा फटका खेळला गेला आणि इथे मात्र फर्स्ट विकेट डाऊन। भावेश कोणतीही चुकी करणार नाहीये, गेल्या मॅचचा हिरो, परंतु त्याने डेडिकेट केलं होतं जय तांगडी या गोलंदाजाला, त्या खेळाडूला समर्पित केलं होतं ती जरूर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी। फलंदाज बाद होताना आपण पाहू शकताय एक बिग विकेट, प्राइसलेस विकेट गॉन। संघाची धावसंख्या 1 बाद 1 अशी स्थिती पाहायला मिळते। चॅम्पियन प्रीमियर लीग आपण पाहतायत, अनुभवतायत प्रिन्स मूवीज या चॅनेलवर आणि खऱ्या अर्थानं खूप चांगली क्लॅरिटी प्रिन्स मूवीच्या माध्यमातून आपण पाहतायत। जे श्रोते जोडले गेलेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया। पुन्हा एकदा बॉल तयार, कल्पेश म्हात्रे विकेट टेकर गोलंदाज। लो फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला जरूर खेळला गेला, थोडेसे शफल झाले होते। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर। एकंदरीत जर आपण पाहिलं तर 2 वर जाऊन पोहोचली गेली। षटक क्रमांक पहिला आहे, पॉवर प्लेचं बंधन पाहायला मिळतं। 4 षटकांचे सामने, खूप चांगला कन्सेप्ट या लीगचा आपल्याला पाहायला मिळतो। ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले होते, तिथून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु कल्पेश म्हात्रे हर हुन्नरी खेळाडू बॅकअप साठी आले। लेग बायचा इशारा अशोक राऊत सरांकडून।
संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 3 या धावसंख्येवर 3 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहे. षटक क्रमांक पहिलं 4 बॉलचा खेळ झालाय. अचूक टप्पा, लेंथ लाईन अप्रतिम पाहायला मिळते कल्पेश म्हात्रे यांच्या माध्यमातून. म्हात्रे ब्रदर्सचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख. ऑन साईडला पुन्हा एकदा शफल होऊन खेळले गेले. मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू फार वेगाने निघून जाईल फाईन लेग क्षेत्रामध्ये. चेंडूला स्टॉप केलं जाईल. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी निघाले होते, परंतु इथून मात्र कॉल स्वीकारला नाही आणि 2च धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. भूमित भोईर आणि केवल अशी जोडी. केवल घरत एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात आणि भूमित भोईर पुन्हा एकदा बॉलर तयार. कल्पेश म्हात्रे आपल्या गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम रिस्पेक्ट दिली जाते. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. काय प्रेझेन्स ऑफ माइंड होतं कल्पेश म्हात्रेचं. त्यांनी पाहिलं होतं की भूमित भोईर मात्र पुढे निघालेत आणि इथून जर डिरेक्ट हिट झाला असता तर अशोक राऊत सरांचा इशारा OUT आउटच आला असता. परंतु इथून जर आपण पाहिलं तर नशिबाने साथ दिली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. 6 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. चला थोडीशी घाई करा जरा प्लीज. टायमर सेट केले गेले. 3 षटकं ही आपण लवकरात लवकर कंप्लीट केली तर विशेष सहकार्य होईल. 4 षटकं एकंदरीत आपण 12 ते 15 मिनिटात जर कव्हर केली तर डेफिनेटली आजच्या दिवसातील शेड्यूल मात्र पूर्ण लवकरात लवकर होऊ शकेल. आज जरा उशिराने सुरुवात झाली. उद्घाटन समारंभ सोहळा असल्या कारणानं संघाची धावसंख्या 6 वर 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. चॅम्पियन प्रीमियर लीग 8, 9 आणि 10 एप्रिल असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम लीग फॉर्मॅटमध्ये. अर्थातच चॅम्पियन प्रीमियर लीग म्हटली तर मनोरंजनाची भरीव कॅप्सूल म्हणून या स्पर्धेला ओळखलं जाईल. प्रत्येक खेळाडूचा टॅलेंट दाखवण्यासाठी मात्र हे मंच उभारले गेले. 12 संघमालक आणि त्यामध्ये आपण पाहतायत आयकॉन प्लेयर, अतिशय ऑलराऊंडरची भूमिका करणारे खेळाडू. ऑन साईडला लो फुलटॉस चेंडू होता, सरळ चेंडूला फेकून दिलाय, डिस्पॅच केलंय. फाईन लेग क्लिअर करणारा एक अप्रतिम चॅम्पियन प्रीमियर लीग षटकार. जाऊन पोहोचली गेली 12 धावा. पहिल्याच बॉलवर जितू गवळी यांच्या मात्र आपण पाहतायत लो फुल टॉस बॉलला केवल घरेच्या बॅटमधून एक खणखणीत षटकार आणि तदनंतर व्हाईट यॉर्कर परिपूर्ण मात्र आपण पाहतायत बीट केलं. सरप्राईज करून जाणारा हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता. चैतन्य आपण पाहतायत विकेट किपरच्या भूमिकेत. चांगला खेळाडू म्हणून दर्जेदार खेळाडू नेहमीच आपण पाहिले या खेळाडूला. मॅग्निफिसंट प्लेअर. लो फुल टॉस बॉल होता, स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. फेकी करतील, 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये माहिर आहेत केवल घरत आणि भूमित भोईर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 14. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत जर आपण विचार केला तर 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 14 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. क्लीन बोल्ड. अगदी 2 पायांच्या मधोमध चेंडू या वेळेला पिच झाला. दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉइड केलं गेलं. त्रिफळाचित फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन.
धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचली गेली. 14 रन्स ऑन द बोर्ड लागल्यात आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन संघांमध्ये घमासान आपण पाहतायत आमने सामने जय महाकाल मालजीपाडा वर्सेस स्वयंभू युवा प्रतिष्ठान. दोन षटकांचा एकंदरीत आपण पाहतायत. दुसरा षटक प्रगतीपथावर आहे. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. 14 धावा फलकावर पाहायला मिळतात. प्रथम फलंदाजी करताना संघ जय महाकाल मालजीपाडा संघ पाहायला मिळतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर समीर राव सॅम यावेळेला येत असताना पाहायला मिळतोय. उजव्या हाताचा शैलीदार तंत्रशुद्ध फलंदाज अंडर फ्लड स्लाइट मध्ये आपण पाहतायत या स्पर्धेचं आयोजन. वेगवेगळे स्टँड्सला आपण पाहतायत आपल्या स्वतःची जी संघ मालकांची निवड आपल्याला पाहायला मिळते. ते परिपूर्ण स्टँड्स आणि ते स्लोगन आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक वेगवेगळे संघाचे स्टँड्स आपल्याला पाहायला मिळतात आणि तिथून मॅच आनंद घेत असणारे आमचे पाठीराखे त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. त्या स्पर्धेच्या माध्यमातून चॅम्पियन प्रीमियर लीग 2024 सीझन 1 गोलंदाज जितू गवळी. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली होती. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. समीरने मात्र रिस्पेक्ट दिली. चेंडू छान होता आणि त्यामुळे मात्र आपण पाहतायत की वेडेवाकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही. हलक्याच्या हाताने चेंडूला मात्र दिशा दिली गेली. फक्त स्टिअर केलं चेंडूला. डीप बॅकवर्ड पॉइंटला सिंगल मिळते. सॅमच्या बॅटमधून एक धाव येईल आणि संघ जाऊन पोहोचतोय जय महाकाल मालजीपाडा हा संघ 15 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांमध्ये 15 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. एक अतिशय सुंदर दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं चॅम्पियन प्रीमियर लीगच्या माध्यमातून. चला घाई करा, वेळ दौडू नका. तिसरा गोलंदाज लगेच गोलंदाजी मार्कवर आणा. ऑलरेडी आपण पाहिलं तर 1:20 झालेत. चर्चा करू नका. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेली. जय महाकाल मालजीपाडा या टीमची. षटक क्रमांक 3 घेऊन येईल गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर कोणत्या गोलंदाजाला पुढे आणलं जातं. जय तांगडी आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं भावेश पाटीलला मात्र मॅन ऑफ द मॅच मिळाली आणि त्यांनी सांगितलं जय तांगडीने जी गोलंदाजी केली, यॉर्कर जे चेंडू अप्रतिम हाताळले त्याबद्दल खरोखरच कौतुक करेन आणि ही मात्र मॅन ऑफ द मॅच मी डेडिकेट करतोय जय तांगडीला. फार कमी प्रमाणात अशा प्रकारचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ दौडू नका, लगेच आपण गोलंदाजी मार्कवर जय तांगडी आपल्याला पाहायला मिळतात. एक वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो. लॉंग रनअप आणि जुचंद्र विलेज एंड कडून गोलंदाजी करताना सॅम यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मिस टायमिंग स्ट्रोक, ग्रीप बदलली होती जरूर, परंतु हलकीशी एज यावेळेला अशोक राऊत सर दर्शवत असताना, जाकीर खान सर एकमेकांना इशारा करत असताना हीच खूबी असते पंचांची. एक धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 वर जाऊन पोहोचली गेली. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 वर जाऊन पोहोचली गेली. अतिशय उत्तम दर्जाचं क्रिकेट आपण पाहत आहेत दोन संघांच्या माध्यमातून. जय महाकाल मालजीपाडा आणि स्वयंभू युवा प्रतिष्ठान. पुन्हा एकदा बॉलर तयार. एका साईडला बॅटर आहे. मैदानाच्या आतमध्ये भूमित भुईर पाहायचंय कितपर्यंत मजल मारेल, आपल्या संघाला कितपर्यंत धावांपर्यंत पोहोचवेल याकडे लक्ष असेल, कारण संधी तर दौडून आले. अभि नाही तो कभी नाही. ऑन साईडला चिप शॉट खेळायचा होता, ऑफ साईडला मात्र चेंडू ऑन साईडला येत असताना पाहायला मिळतोय. मिस टायमिंग स्ट्रोक होतं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि भूमित भुईरला यावेळेला मात्र परतावं लागेल. मिस अंडरस्टँडिंग आणि ते एस नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय पाहायला मिळाला नाही आणि त्या कारणास्तव रनआउटच्या स्वरूपात आपण पाहत आहेत. बॅक टू द डगआउट. जय महाकाल मालजीपाडा टीमला तिसरा धक्का गॉन.
17 जाऊन पोहोचले गेली 17 रन्स. समीर पाटीलने मात्र फेकी केली गेली होती. चला फलंदाज थोडेसे जरा घाई करा प्लीज, आराम के साथ येऊ नका. 30 सेकंदामध्ये तुम्ही क्रीजवर आलात तर तेवढा वेळ वाचेल. जे महाकाल मालजीपाडा टीमला रिक्वेस्ट करेन की फलंदाज बाद झाल्यानंतर लगेच आपण प्ले स्टँड मधून लगेच निघायचंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचली गेली. एनआर कट्टा संघाचा कॅप्टन आणि बंटी सिक्सर 2727 संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी. आपण करूया टॉस 4 षटकांच्या समाप्तीनंतर. संघाची धावसंख्या 17, 17 धावा, 2 बॉल्स. आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. तिसरा बॉल पुढील अप्रतिम ऑफ साईडला फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळला गेलाय परंतु तेवढाच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. फिल्डर तिथपर्यंत पोहोचतील. सिंगल मेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 18 धावा. धावांवर पूर्णपणे लगाम लावलाय. मोठे फटके मारण्याची संधी उपलब्ध करून देत नाहीयेत गोलंदाज. अखूट टप्प्याचे चेंडू येत नाहीयेत, लो फुलटॉस चेंडू येत नाहीयेत, ओव्हरपी चेंडू येत नाहीयेत आणि त्या कारणास्तव मात्र आपण पाहतायत की गोलंदाजांना रिस्पेक्ट दिली जाते सिंगल डबलच्या माध्यमातून. ग्रेट बॉलिंग. आता मात्र फुलटॉस बॉल होता. संधीचं सोनं करायला हरकत नव्हती परंतु इथे सॅमने प्रयत्न पुरेपूर केले होते. इथून जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 19. या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 4 बॉलच्या समाप्तीनंतर 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर करताना आपण पाहू शकाल. अंडर फ्लड स्लाइट मध्ये फार जिकरीचं काम असतं आयोजन म्हटलं तर. त्यासाठी मोठ्या प्रमाणात तुम्हाला वेळ द्यावा लागतो या मैदानाला. आपला नोकरी धंदा बिझनेस सावरून मात्र आपण पाहू शकताय सांभाळून हे आयोजक तत्पर असतात. ग्रेट डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. काय जय तांगडीने गोलंदाजी केले आणि ज्या वेळेला मात्र आपण पाहिलं तर 19 धावा फलकावर. भाविश पाटीलने जेव्हा मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केल्यानंतर थोडीशी ऊर्जा ही जरूर वाढली असेल या खेळाडूची, या गोलंदाजाची. फुलटॉस चेंडू होता बिमरच्या स्वरूपात. 9 बॉलचा इशारा जाकीर खान सरांकडून जरूर आलाय. लेग स्क्वेअरचे पंच आहेत आणि इथून जर आपण पाहिलं तर 2 धावा 2+1 अशा 3 धावा मिळतील. या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4थ्या धावेसाठी सुद्धा निघाले होते. 3ऱ्या धावेसाठी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 22. 22 रन्स आणि फ्री हिटचा सिग्नल दिला गेलाय म्हणजे जोखीम पत्करणारा स्ट्रोक खेळावा लागेल. बॉल फेकून झालेत. विजय कांबळे आम्हाला दर्शवत आहेत. 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 22 धावा. इच्छित स्वरूपात फ्री हिटचा बॉल होता, त्यावर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड सुपर पाहायला मिळालं जय तांगडीचं. आणि चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकलात एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 23. 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेर 23 धावा. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका साईडला जर आपण पाहिलं तर गोलंदाज कार्तिक पाटील आणि समीर राऊत सॅम. चौथं षटक गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. रोहन पवार गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय सुंदर लढत या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. फार कमी वेळेतच मात्र नियोजनबद्ध केलं आणि सुंदर नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. कितपर्यंत मजल मारली जाईल याकडे लक्ष आहे. किती धावांचं आव्हान हे सेट केलं जाईल जे महाकाल मालजीपाडा या टीमच्या माध्यमातून, कारण दोन्ही खेळाडूंकडे ते पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे. इथून हा चेंडू जर आपण पाहिला तर प्ले करण्याचा कोणताही प्रयत्न केला गेला नाही. थोडेसे मात्र यावेळेला आपण पाहू शकलात
शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि पंच रिव्ह्यू या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाजी करणाऱ्या संघाने मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय. वाईड आहे की नाही मात्र आपण पाहिलं तर सॉफ्ट सिग्नल जो वाईड बॉल जरूर दिला गेलाय, वाईट दिलेलं नाहीये. मात्र इथून जर आपण पाहिलं तर वाईट येईल की नाही याकडे लक्ष असेल. या पण थर्ड अंपायर रेफर केलं गेलं विशाल नाईक सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाकीर खान सरांनी मात्र सॉफ्ट सिग्नल फेअर डिलिव्हरी दिले, परंतु विशाल नाईक सर या ठिकाणी थर्ड अंपायरच्या भूमिकेत आहेत, ते चेक करतील. दोन संघाचे कॅप्टन एनआर कट्टा आणि एका साईडला आपण पाहत आहेत बंटी सिक्सर 2727. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या. तर यावेळेला आपण पाहताय जो अंपायर्स कॉल असेल तो मात्र यावेळेला स्वीकारावा लागेल. जी मार्किंग आहे ती मात्र आपण पाहू शकतायत स्पष्टपणे यावेळेला आपल्याला पाहायला मिळते, दिसत नाही आणि त्याचंच कारण आपण पाहतायत जो अंपायर्स कॉल यावेळेला स्वीकारावा लागणार आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली गेली. पहिलाच बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. इथून कार्तिक पाटीलला मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल, परंतु आतापर्यंत जर आपण पाहिलं रोहन पवारने खूप चांगली गोलंदाजी स्वीकारले गेले. स्वयंभू युवा प्रतिष्ठान हा संघ पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. विक्रांत पुढे सरसावले, वन हँडने चेंडूला फील्ड केलं आणि विक्रांतने सांगितलं ए मेरे बायत का खेळ आहे. गुड फिल्डिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 24 धावा. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन शेवटचा आणि अंतिम पुकार असेल एनआर कट्टा आणि बंटी सिक्सर 2727. एनआर कट्टा संघाचे कॅप्टन दीपक मडवी या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय एक गुणवंत खेळाडू म्हणून ज्यांची ओळख गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पायगावचा एक अनमोल हिरा. संघाची धावसंख्या 24 चला बंटी सिक्सर्स 2727 संघाचा कॅप्टन या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 24. बॉल फेकून झाले ते 2. 4 बॉलचा खेळ शेष. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 24 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 2. शेवटच्या 4 बॉलचा खेळ शेष. पुन्हा एकदा बॉलर तयार रोहन पवार टू सॅम. यावेळेला ऑन साइडला जबरदस्त प्रहार केला गेलाय. सरळ चेंडू निघून जाईल, परंतु चांगला स्टॉप केला चेंडूला. कॅरी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता जरूर. यावेळेला 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. प्रवीण पुढे सरसावले गेले होते. या दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 26 धावा 26 रन्स. रनिंग मध्ये खूप चांगला चेंडू रोखला गेला आणि इथून आपण पाहतायत प्रेक्षक वर्ग सुद्धा आहेत त्या ठिकाणी. त्याकरता मात्र आपण पाहताय सेफ या धावसंख्या 2 ने मात्र या ठिकाणी जरूर 4 धावा रोखल्या गेल्या आपल्या संघाकरिता. ग्रेट फिल्डिंग, ग्रेट फिल्डिंग. संघाची धावसंख्या 26. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शेष.
ऑफ साईडला फटका चांगला आहे. ऑन द राईज खेळला जातोय. ऑन दी अप एक धावावरची दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. सॅम मात्र जरूर तिथे पोहोचतील. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. सिंगल डबलला महत्व देत आहेत. जय महाकाल मालजेपाडा टीम जाऊन पोहोचते फलकावर. 28 बॉल फेकून झाले ते जवळ जवळ 4. आता शेवटचे 2 बॉल राहिलेत शेष. या 2 बॉल मध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल, किती धावांचं आव्हान असेल याकडे लक्ष असेल. पुन्हा एकदा शफल झाले होते. क्रॉस बॅटचा उपयोग केला. फिल्डर प्रवीण पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल सॅक्रिफाईस करण्यासाठी कार्तिक पाटीलला या ठिकाणी आपण पाहत आहेत जरूर सांगितलं गेलं. आणि इथून मात्र थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय की कार्तिक पाटील त्या ठिकाणी निघाले होते का, मात्र हेच पाहण्यासारखं असेल. या पण पुन्हा एकदा विशाल नाईक सरांना यावं लागेल. दिपेश पाटील या ठिकाणी येत असताना पाहायला मिळत आहेत. वेलकम आहे. बंटी 6-27-27 वर्सेस आपण पाहतायत एनआर कट्टा. या 2 टीमच्या माध्यमातून टॉस या ठिकाणी केला जाईल. नेक्स्ट मॅच क्रमांक 11. धावसंख्या कल्पेची मात्र 28 झालेली आहे. डिसिजन पेंडिंग आहे. कार्तिक पाटीलला मात्र यावेळेला परतावं लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहू शकताय जितू गवळीच्या ज्या एंडने होते तिथे मात्र फलंदाज बाद झालेले आहेत. म्हणजे न्यू बॅटरला यावेळेला आपण पाहू शकतायत कार्तिक बाद आहे. मात्र इथे सॅक्रिफाईस करण्यासाठी जरूर भाग पाडलं. क्रॉस झालेला नाहीये. येस नवीन बॅटरला मात्र स्ट्राइक एंडला यावं लागेल. संघाची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली गेली. 29 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल असेल या षटकातील.
पहिल्या इनिंगचा आपण पाहतायत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जयेश पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 29 धावा फलकावर 5 बॉलचा खेळ झालेला आहे. एक शेवटचा बॉल असेल, या शेवटच्या बॉलवर किती धावांपर्यंत मजल मारली जाईल याकडे लक्ष. पुन्हा एकदा बॉलर तयार ऑन साईडला. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला मात्र चीफ शॉट खेळलं गेलं. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला. तत्पूर्वी दुहेरीवर समाधान व्यक्त करावं लागेल. तिसऱ्या धावेसाठी वळालेत आणि पाहता पाहता या ठिकाणी आपण पाहू शकलात रोहन पवार आराम के साथ चेंडूला मात्र जरूर फील्ड केलं गेलं होतं. 2च धावा मिळतील. 31 धावांपर्यंत मजल मारली गेली आणि 32 धावांचं लक्ष या ठिकाणी समोर ठेवलं गेलंय. ते जय महाकाल मालजेपाडा टीमने स्वयंभू युवा प्रतिष्ठान या संघासमोर. काटा हेड टेल. थँक्यू भुईर साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन असनस्तन व्हायचं आहे. दीपेश, पहिला सामना आपण पाहिला थोडाफार कुठेतरी नर्वस पाहायला मिळाले. आता टॉस जिंकलेला आहे. जवळजवळ घड्यात 1:45 वाजलेत. काय डिसिजन असेल आपला? शतरक्षण घेऊ. फिल्डिंग करणार आहात. आता याच महत्त्वपूर्ण लढतीमध्ये काही चेंजेस केलेले आहेत? अजून का माहीत नाही, तिकडे जाऊन समजेल काय चेंजेस आहेत ते. नक्कीच, म्हणजे गुपित ठेवलेला आहे. अंडर फ्लड लाईट मध्ये ही स्पर्धा खेळताना चॅम्पियन प्रीमियर लीग कसं वाटतो हा कन्सेप्ट आणि कशी वाटते ही स्पर्धा? खूपच स्पर्धा चांगली आहे आणि मला सांगायचं असं आहे की सर्व टीम म्हणजे खूप टाइम जात आहे. असं ते टाइम जरा ॲडजस्ट करायला पाहिजे. असं परफेक्ट परफेक्ट आपलं मत आहे. जरूर या सगळ्या संघांनी मात्र नोंद घ्या की टाइम स्पेंड न करताना मात्र वेळेवर 4 षटकं ही 15 मिनिटात 17 मिनिटात टाकली गेली पाहिजेत. दीपक जी, जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? पण क्षेत्ररक्षणच करणार होतो. आता फलंदाजी करायची आहे. मात्र या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये काही चेंजेस केलेले आहेत? चेंजेस नसतील बहुतेक. तोच स्कॉट खेळेल नक्कीच. आणि ऐनार कटाचे संघ मालक यांचा स्वभाव आणि त्यांनी तुम्हाला मात्र या ठिकाणी आयकॉन प्लेअर म्हणून निवडलं तर डेफिनेटली त्यांचं ऋणी आणि कसं कौतुक करतील. प्रथम तर त्यांचा आभार मानतो की त्यांनी मला आयकॉन म्हणून निवडलं आणि स्वभावाबद्दल खूप एन्जॉय करतो आम्ही. कारण स्कॉड म्हणजे डगआउटमध्ये खूप आनंदाचं वातावरण असतं, त्याच्यामुळे आम्ही फ्री माइंड खेळतो. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी असतील. दीपेश पाटील आणि दीपक मडवी यांना आपण पाहिलात, लेजंड ऑफ क्रिकेट. तर एक चांगलं आपण पाहू शकलात भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस झाला आणि टॉस जर आपण पाहिला तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय लागला गेला 26-27 या संघाच्या बाजूने आणि दीपेश पाटीलने सांगितलं आम्ही डेफिनेटली फिल्डिंग स्वीकारू. तर जाऊया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये ज्या ठिकाणी हलकासा बदलाव होईल आणि आपल्या जोडले जातील एक गोड आवाज बापाणे गावातील अनमोल रत्न मिस्टर संदीपजी गावण सर. O2 संदीपजी गावण सर. थँक्यू. थँक्यू सो मच प्रमोदजी शेडगे. चला, प्रत्येक टीमला मी विनंती करेन की आपण घाई करा. जास्त वेळ या ठिकाणी आपण स्पेंड करतायत, घालवतायत आणि त्यामुळेच आता जर वेळ बघितली तर भरपूर उशीर झालाय. 1:43 झाले. वळूया दुसऱ्या इनिंगकडे. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. जिंकण्याकरता लक्ष ठेवलं गेलंय. टार्गेट असेल 32 या धावसंख्येचं आणि 2 बॅटर आता उतरलेत. स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव या टीमचे जितू गवळी आणि चैतन्य. जितू म्हटलं तर स्वतः संघ मालक आहेत आणि आयकॉन काढू सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत.
दुसऱ्या बाजूला गोलंदाजी सांभाळण्याकरता जय महाकाळ मालजीपाडा टीमचे वेगवान गोलंदाज जयेश पाटील सज्ज होत आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. 3 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. स्ट्रायकिंग कडे जितू गवळी, नॉन स्ट्रायकिंग कडे बॅटर आहे चैतन्य. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. गोलंदाज मार्गावर गोलंदाज सज्ज होत आहे जयेश. प्रमोद शेडगे हे सुद्धा इथून आता रजा घेतात. स्लोवर वन, हात वळणारा बॉल जयेश पाटील याच्या दोरी. धाव संख्या जर आपण बघितलं तर ते 0 आहे. पुढचा बॉल. ओहो, हा सुद्धा चेंडू निर्धार टाकला जातोय. स्वयंभू युवा प्रतिष्ठान फायगाव टीमला ज्या 32 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय आणि तसं त्याला प्रत्युत्तर देत असताना सध्या पहिले 2 चेंडू हुकलेत बॅटर जितू गवळी. स्लॉक करायचं होतं या चेंडूला. दांडी गुल ऑफ चमर शपवून करण्याचा प्रयास केलाय आणि जयेश पाटील याला विकेट मिळाली. विकेटचं झाले पतन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला पहिला धक्का. गॉन. धाव संख्या 0 आणि अर्थातच सलग 5 बॉल निर्धाव टाकणाऱ्या गोलंदाजाला 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. SS एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर संजय भाई मात्रे आणि हजरत शेख साहेबांकडून. इथे 3 चेंडू निर्धाव टाकले गेलेत. एक सफलता मिळवली गोलंदाज जयेश पाटील याने. मॅन फ्रॉम मालजीपाडा, घरच्याच संघांकडून तो खेळतोय. बमित राऊत लॉंग ऑफ मध्ये फिल्डिंग करत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आत उतरलाय कल्पेश म्हात्रे. लोअर फुल टॉस बॉल मनगटाच्या साहाय्याने चेंडूला वळवलं. मिड ऑन क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली. समीर राऊत तिथे चुकतायत आणि त्याचाच फायदा उचलला गेलाय. 2 धावा सहजतेने होतात पूर्ण. 2 धावांच्या मदतीनं संघाचं खातं उघडलंय. 4 बॉलची समाप्ती, धावसंख्या 2. जयेश पाटील म्हटलं तर तो उजव्या आणि डाव्या हाताने सुद्धा गोलंदाजी करू शकतोय. ती सुद्धा नियंत्रण बद्ध गोलंदाजी त्याची आपण पाहिलंय. त्याचे अनेक व्हिडिओज व्हायरल झाले होते ज्यावेळेस त्याने उजव्या हाताने गोलंदाजी केली होती, ज्यावेळेस त्याने डाव्या हाताने तितकीच चांगली वेगवान गोलंदाजी केली होती आणि ते व्हिडिओज मी पाहिले होते. पुन्हा एकदा हात वळणारा बॉल होता. मनगटाच्या साहाय्याने बॅटरने वळवलं. दबाव टाकण्याकरता ही त्याची क्रिया सुरू आहे. 2 धावा तो पूर्ण करतोय. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 4. 5 बॉलची समाप्ती, धावसंख्या 4. 32 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजून जर आपण विचार केला तर 28 धावा बनवायच्या आहेत उर्वरित चेंडूंमध्ये. 4 धावा, चांगली गोलंदाजी, टिचून मारा, विविधता पाहायला मिळतोय, व्हेरिएशन बघायला मिळतोय गोलंदाज जयेश पाटील याच्या गोलंदाजीमध्ये. प्रेक्षक वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे अजूनही, कारण रजनी क्रिकेटची त्यांना आवड आहे. डेड बॉलचा इशारा पंच अशोक राऊत सरांचा. जाकीर खान आणि अशोक राऊत सर हे या मॅच करता पंचाच्या भूमिकेमध्ये. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह स्ट्रोक, एकच धाव मिळेल. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एका धाव्याच्या मदतीनं धाव संख्या धाव फळकर लागली आहे ती 5. पहिलं षटक संपलंय आणि धाव संख्या आहे ती
1 गडी बाद 5. पुन्हा एकदा वाजवायचे आहेत की काय? प्लीज टीम मीटिंग करू नका, लगेचच सर्वजण एकत्रित येत आहेत. समित पाटील त्या ठिकाणी आहेत, कोर कमिटी मेंबर्स आहेत, म्हणजेच मी काही जास्त बोलू शकत नाही. परंतु नियम हे सर्वांना सारखेच आहे आणि त्यामुळेच सर्वजण एकत्रित येऊ नका प्लीज. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आता जिंकण्याकरता 27 धावांची आवश्यकता. 9च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल. बॅटिंग करताना स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव टीमला जो तो गवळी म्हटलं तर टेनिस विश्वातील एक नामवंत असा हिरा, ज्यांनी अनेक विक्रम्स टेनिस विश्व जगतामध्ये केलेत, विश्वात केलेत. विस्फोटक खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे. एक उत्तम उद्योजक म्हणून त्यांनी आपलं नाव कमावलंय. सर्व खेळाडूंना एकत्रित आणण्याचं काम त्यांनी ह्यापूर्वी सुद्धा केलंय. आणि तो खेळाडू जसा बाद झाला तसं धाव सावरण्याचं काम करतायत कल्पेश म्हात्रे. स्ट्राईक इनकडे आता तुम्ही बघतायत कल्पेश म्हात्रे आणि नॉन स्ट्राईक इनकडे चैतन्य कारखंडीस. फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जात आहेत. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, स्वीपर कव्हर. चांगला डिफेन्स केलं जातं. पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्रामध्ये एकच धाव, एका धावेनिशी धाव संख्या पुढे सरकते. धाव फळकावर धावा लागल्या जाते ते 6. केवळ घरत हा सुद्धा एक चांगला खेळाडू सापडलाय. खऱ्या अर्थाने मालचीपाडा गावातून तो बिलॉंग करतोय. जय महाकाळ संघामध्ये त्याला सुद्धा जागा मिळाली. देवानंद राऊत हे संघ मालक आहेत या टीमचे. म्हणजेच 12 संघाचे जे संघ मालक आहेत त्यांनी या स्पर्धेकरता चांगला सपोर्ट केलाय. जे जे शक्य होईल ते पुरवण्याचं काम केलंय या CPL ला. इनसाइड आउट चेंडू स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये वेगाने प्रस्थान करतोय. एक धाव पूर्ण केली. दुसरे धावे करता बॅटर धावतायत. ॲक्युरेट थ्रो होता, परंतु 2 धावा इथे रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाव मिळत आहेत चैतन्य या खेळाडूला. चांगला खेळाडू आहे, पाहेतून बिलॉंग करतोय. अनेक रेकॉर्ड्स त्यांनी केलेले आहेत टेनिस क्रिकेटमध्ये. आणि विशेष म्हणजे त्याच्याकडे असलेला दागिना म्हणजेच त्याचा प्रामाणिकपणा, डिसिप्लिन अनेक मैदानावर त्याने दाखवलंय. पाहे संघातून तो बिलॉंग करतोय, पाहे गावातून बिलॉंग करतोय आणि पाहे संघाद्वारे चांगलं काम त्याने आतापर्यंत केलंय. स्विंग अँड मिस, चांगला वळणदार चेंडू टाकला या वेळेला केवळ खरंच या गोलंदाजाने. युवा आहे, ऊर्जा आहे, तितकंच चांगलं नियंत्रण गोलंदाजीवर ठेवलंय केवळ घरत या गोलंदाजाने. धावसंख्या धाव फळकावर 8, 1 षटक आणि 3 बॉलची समाप्ती. स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव टीमला जिंकण्याकरता 32 धावांचं लक्ष होतं. प्रत्युत्तरात सध्या त्यांची धावसंख्या 9 बॉल मध्ये झाली आहे. 1 गडी बाद 8. म्हणजेच काय तर अजून 24 धावा बनवायच्या आहेत उरलेल्या 15 चेंडूंमध्ये. 15 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. स्ट्राईक इनकडे चैतन्य आहे जो काहीतरी करामत करेल. काय चांगला चेंडू टाकला बघा ना. गुडलेन क्षेत्रामधून आत वळताना चेंडू दिसतोय. म्हणजे हल्ली जे युट्यूब आलंय त्या युट्यूब मुलेच भरपूर इम्प्रुव्हमेंट झाले, सुधारणा झालेत. कुठला गोलंदाज कसा गोलंदाजी करतोय हे निरीक्षण त्या युट्यूबवर बघितलं जातं आणि त्या अनुषंगाने तेच मार्गदर्शन मिळत असतं गोलंदाजांना. ते अनुकरण करून घेतलेलं आहे आमच्या या युवा पिढीने. जे बदल तुम्ही बघतायत गोलंदाजामध्ये. अंतिम क्षणी छेडलं या चेंडूला. चेंडू हवेत आहे, झेल होण्याची शक्यता. हा झेल सोडलाय.
झेल सोडलाय चैतन्य या बॅटरचा. फलस्वरूप चैतन्याला मिळत आहे 2 धावा. गली क्षेत्रामध्ये झेल सुटला होता. 2 धावाच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 10 भर. 5 बॉलची समाप्ती. धावसंख्या 10. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये पाहिजेत 22 धावा. 32 या धावसंख्येचं टार्गेट होतं. CPL 2024 चा हा रणसंग्राम डे 1 आपण बघतोय अजूनही सुरू आहे. मध्यरात्री आता सुरू झाल्यानंतर आता जवळजवळ 2 वाजायला आलेत आणि हा 10वा मॅच आपल्या डोळ्यासमोर येतोय. म्हणजेच 4 वाजेपर्यंत ही स्पर्धा चालेल. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. केवळ घरात त्याच्या कुठेतील शेवटचा बॉल. समोर फलंदाज आहे. स्लॉक केलाय. मोठा टोळा सीमारेषे पार. बिग ब्लास्ट षटकार. धावसंख्या झाली आहे ते 16 धावा. चैतन्य याच्या बॅट मधून हा फटका आलाय. म्हणजेच आता जर आपण विचार केला तर 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. 16 धावा 2 षटकांमध्ये आल्यात. अर्धा पल्ला गाठलाय. अजूनही अर्धा पल्ला गाठायचा आहे आणि त्याकरता आता बघूया कोण गोलंदाज येतोय. चर्चा घेण्याकरता जास्त वेळ घालवतात अजूनही हे खेळाडू. चॅम्पियन प्रीमियर लीग अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र मैदानावर सुरू आहे. सामना क्रमांक 10 तुम्ही बघताय. चांगला लेखाजोखा आमचे जादवी स्कोरर विजय कांबळे सरांकडून आम्हाला अचूक माहिती दिली जाते. एका बाजूला डिजिटल स्कोर अपडेटर सुद्धा चांगला अपडेट पोहोचवण्याचं काम करत आहेत. संजय विकास आणि त्यांच्या सोबतीलाच कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये साई विवेक आणि गणेश हे प्रिन्स मूवीज द्वारे जोडले जात आहेत. आदरणीय रवी गुळवी साहेबांसोबत नेहमीच कधी कधी चर्चा होत असते आणि त्यांच्या युट्यूब चॅनलने सुद्धा चांगले कमालीचं प्रदर्शन केले. 12 बॉल मध्ये 16 धावांची गरज. स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव टीमला ज्यांचे संघमालक जितू गवळी आणि आपण बघितलं जे ब्रॉन्झ डकवर बाद होताना दिसले. क्रिकेटमध्ये 9 प्रकारचे डक हे आपण बघतोय, परंतु खरा अधिकृत डक हा शब्द कधीच क्रिकेटच्या डिक्शनरी मध्ये नव्हता. पहिल्यांदाच तो शब्द 17 जुलै 1866 साली क्रिकेटच्या डिक्शनरी मध्ये येताना दिसलाय. 16 धावा झालेत. 17 वेळा सांगितलं इथून. फक्त कडे झोपू नका बस. 12 बॉल 16 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. हितेंद्र आत वळणारा बॉल ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलं. 1 धाव पूर्ण केली. एका धाव्याच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 17 धावा. फिल्डिंग करणाऱ्या टीम वर सुद्धा वाढतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमने अगोदरच्या दुसऱ्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवर जो षटकार ठोकलाय त्याच्यानंतर त्यांनी आत्मविश्वास जवळ घेतलाय. धावसंख्या झाली आहे ती 17. 32 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आणखीन एक मोठा फटका येईल काय? एकदा मिळाली. फंबल होतोय फॉरवर्ड स्कोअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आणि फलस्वरूप 2 धाव मिळतात बॅटरला. धावसंख्या 19. चांगली रणनीती आहे या वेळेला. पहिला धक्का लागल्यानंतर चैतन्य आणि बॅटर कल्पेश म्हात्रेची. कल्पेश म्हात्रे यांनी दबाव टाकण्याकरता एकेरी दुहेरी धावसंख्या घेतली, जेणेकरून काय घडतंय कधी कधी जवळून 2-2 धावा मिळत असतात आणि आज योग्य वेळी योग्य डावफेच कल्पेश म्हात्रे याचे पाहायला मिळाले. गोलंदाजी मार्गावर हितेंद्र भोईर. त्याच्या कोटीतील पुढचा बॉल. धावसंख्या 19. ओ स्विंग अँड मिस. चेंडूचा बॅटशी झालाय हलकाचा स्पर्श आणि या विकेटने वाढतोय फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. विकेट डाऊन. दुसरा
बा प्रत्येकाला आलं तसं वाटतंय. बघूया आता काय स्थिती आहे या मॅचची. 19 धावा झालेत अजून जिंकण्याकरता जर आपण बघितलं तर 13 धावा पाहिजेत. 13 धावांची आवश्यकता हा मॅच जिंकण्यासाठी. स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव या टीमला नवीन बॅटर गेलाय भावेश पाटील. नेहमीच खार्डी या टीमद्वारे तो खेळत असतोय आणि आता संधी मिळाली आहे त्याला स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव संघामध्ये. गोलंदाज सितेंद्र तयार. चेंडू हवेत आहे. काय हा झेल टिपला जाईल? होय. व्हॉट कॅच. अप्रतिम झेल उम्मीद बोईर याने टिपलाय. विकेटचं पतन बॅक टू बॅक लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणखीन एक धक्का गॉन. झाली या ठिकाणी षटकाची समाप्ती. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जातात 21. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 11 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 11 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. ज्याने सांगितलं की सर्व जाती धर्माचे लोक आमचेच आहेत म्हणून मला गीत वाजवू द्या. आता एखादं गीत बंगाली सुद्धा येऊ द्या. हा कुठली गीत वाजवतील आता. ते सुद्धा जोश मध्ये आले. त्यांना ठाऊक आहे सर्व झोपलेत. त्यांना जागा करणं गरजेचं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. 6 बॉल शिल्लक. 6 बॉल मध्ये 11 पाहिजेत आणि त्याकरता संघर्ष सुरू आहे. संघर्ष हे जीवन आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याला संघर्ष करावा लागतो. शिक्षण क्षेत्रामध्ये एखादा गुण प्राप्त करायचा असला तरी संघर्ष करावा लागतो. शिक्षण सोडल्यानंतर नोकरी मिळवायची असली तरी तो संघर्ष करावा लागतो.
लग्न झाल्यानंतर बायको सोबत सुद्धा संघर्ष करावा लागतोय आणि हे क्रिकेटचं मैदान आहे. इथे सुद्धा धाव बनवणं, विकेट घेणं याकरता संघर्ष करावाच लागतोय. आणि म्हणूनच आता पाहूया संघर्षामधून विजय कोणाचा होतोय. विजय होईल काय स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव संघाचा की गोलंदाज इथे चांगलं काम करतील. समीर राऊत सज्ज झालाय. 6 चेंडूमध्ये 11 धावा डिफेंड करायच्या आहेत. फिल्डिंग चांगली रचली जाते. कल्पेश मात्रे स्ट्राईक इन कडे. कल्पेश मात्रे रन मशीन आहे. एकेरी दुहेरी धावसंख्येवर त्याने भर दिलाय. 8 धावा ते बनवत आहेत. 6 बॉलचा सामना करत 8 धावा त्याने बनवलेत. याआधी 7 बॉलचा सामना करत 12 धावांचं योगदान दिलं होतं. 7 बॉल मध्ये 12 बनवल्या होत्या बॅटर चैतन्यने. मोठा फटका, चेंडूला केलं जातं हुक. गोलंदाजाची पहिली चूक आणि षटकरणाची भागवली संघाची भूक. मिळतात 6 धावा. हवा थोडीशी काढली आहे, टायरची नाही तर मॅचची. कारण 6 धाब्याच्या मदतीनं धाव या वेळेला मला वाटते हा मोठा फटका खेळण्याची काही गरज नव्हती, परंतु लालच दिलं गोलंदाजाने आणि या लालचेला बळी पडलाय कल्पेश मात्रे हा खेळाडू. विकेट डाऊन लागलाय. 4था धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या 27. आता चेंडू शिल्लक आहे 4 आणि 4 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज. लढावं लागेल. थोडस क्लायमेट वेगळं वाटतंय आणि अशा स्थितीमध्ये धावा बनवणं कठीण होईल. 4 बॉल 5 धावा. चांगला डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळलाय. जशास तसं उत्तर देणं गरजेचं आहे. आलेला चेंडू आत वळणारा होता आणि त्याला फक्त शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून दिलं. 1 धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 28 वर. 3 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. 28 वर 4 गडी बाद झाले. 3 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज आहे. बघूया दोन्ही टीमने एक मॅच जिंकलाय. आपल्या पहिला मॅच जो एक मॅच होता तो जिंकलाय. आता हा मॅच जिंकण्याकरता त्यांचा संघर्ष कितपर्यंत कामी येतोय. मोठा फटका, चेंडूला हुक केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर असेल. फायदा मिळाला बॅटरला. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धावे करता बॅटर धावतायत आणि फेकी येईपर्यंत मिळवल्या जात आहेत या 3 धावा. किती जल्लोष करतायत बघा. मला वाटतंय स्वयंभू युवा प्रतिष्ठान जो स्टँड आहे त्या स्टँड मध्ये सर्व प्रेक्षक जागृत आहेत. ऊर्जा निर्माण झाली. धावसंख्या 31. 1 पाहिजे. आम्हाला ठाऊक नव्हतं, मात्र त्यांना ठाऊक आहे स्वयंभू युवा प्रतिष्ठानला. त्यांचे समर्थक जल्लोष करत आहेत. चेंडू शिल्लक 2 आणि 2 चेंडूंमध्ये 1 धावेची गरज आहे. चांगली बॅटिंग लाईन ऑफ दोन्ही टीम मध्ये होती, परंतु इथे आता क्षेत्ररक्षक अगदी जवळ येत आहेत, म्हणजेच आकुंचन पावतायत. अंब्रेला फील्ड सजवली जाते. 2 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे आणि अशाच मॅचला खरं तर जास्त वेळ जात असतो. चांगली रणनीती बॅटिंग करणाऱ्या टीमची आणि जसा कल्पेश आला ना तसा धावगती वाढताना दिसले. कल्पेश मात्रे यांनी 8 चेंडूचा सामना केला. 8 बॉल मध्ये 14 धावांचं त्याचं योगदान हे अतिशय महत्वाचं ठरलंय. दुसऱ्या बाजूला विकेट टेकर गोलंदाज जयेश पाटील दिसलाय. हितेंद्र भोईर दिसलाय. समीर राऊत यांनी 1 विकेट मिळवले, परंतु 5 बॉल मध्ये खर्च केल्यात. 4 बॉल मध्ये खर्च केल्यात 10 धावा. 2 बॉल मध्ये 1 धावेची गरज.
सामना जर बरोबरीत सुटला तर मग काय, तर सुपर ओव्हर. दोन्ही टीम जास्त वेळ घेत आहेत, टाइमपास करू नका. जेणेकरून मग 4ला झोपलात तर थेट इथे दुपारी पोचाल. 12 वाजता मॅच सुरू करायचंय. कुठल्या परिस्थितीमध्ये 12 वाजता मॅच सुरू करायचंय. आम्ही आमचं संपूर्ण सामान आणलंय आणि इथेच झोपू. 2 बॉल मध्ये एका धावेची गरज. थरार मॅच मध्ये रंग भरलेत बॅटरने. धक 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 वाटत असेल, कारण हा विजय दोन्ही टीमला हवा आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा मॅच आहे. काय घडलं बघूया, काय घडलं बघूया. ऑफ स्टंपच्या थोडासा जळून जाणारा बॉल, चेंडूला मिस केलाय बॅटरने. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 31 धावा. पुन्हा एकदा आता मॅच मध्ये पलटवार करताना दिसत आहेत जय महाकाव मालजीपाडा टीमचे खेळाडू. एक बॉल, एका बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता. पुन्हा पुन्हा टीम मीटिंग करू नका प्लीज. एक बॉल आणि एका धावेची गरज आहे. मॅच जरी टाय झाला तर सुपर ओव्हर असेल. सुपर ओव्हर मग ती आताच कळवायची. सकाळी 7 वाजता. दोन्ही टीम चांगल्या तयारीने आलेत. एक बॉल, एका बॉल मध्ये एका धावेची गरज. बहुमूल्य चेंडू असेल समीर राऊत या गोलंदाजाचा. फिल्डिंग बघा कशी रचली जाते. स्लिप पॉइंट, शॉट, कव्हर, मिड ऑन, फाइन लेग, थर्ड मॅन, फ्लाय स्लीप. आडव्या बॅटचा वापर केलाय ना. इक्का दुक्का सीधा चौका. खेल खल्लास. मॅचला जिंकलंय स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव टीमने. कॉंग्रॅच्युलेशन स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव टीम. हार्ड लक या मॅच मध्ये जय महाकाळ मालजीपाडा 2 पैकी 1 मॅच ते जिंकलेत आणि एका मॅच मध्ये त्यांना पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतंय. या उलट टीम 94 कामन टीमने 2 पैकी 2 मॅच जिंकलेत. त्याचबरोबर स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव टीमच्या सुद्धा 2 पैकी 2 मॅच ते जिंकताना दिसत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन. हँडशेक करा आणि थेट मैदानाच्या बाहेर निघा. एक शॉर्ट ब्रेक घेऊया. या शॉर्ट ब्रेक नंतर आपण मॅन ऑफ द मॅच चा उल्लेख करूया. तत्पूर्वी खेळणाऱ्या दोन्ही टीम मैदानाच्या आत जातील. ओल टू डीजे. गाणं त्यानं घातला